जानवीचे बाबा मला का फोन करतायत? ते फोन उचलत नाहीये का? नमस्कार बाबा. नमस्कार जयंत. काय म्हणताय, कसे आहात तुम्ही दोघे? आम्ही ठीक आहोत. तुम्ही कसे आहात? आम्ही अगदी छान. जानवी फोन उचलत नाहीये का? नाही जयंत, मला तुझ्याशीच थोडंसं बोलायचं होतं. बोला ना बाबा. काय जयंत, मुलगी लग्न होऊन सासरी गेली ना की काही दिवसांनी तिने माहेरी परत यायचं असतं. पास परतावणं असं म्हणतात त्याला. तेव्हा हे विचारायचं होतं की तुम्ही दोघे आमच्या घरी याल का जेवायला? याल का नाही, याच. म्हणजे याच अगदी आग्रहाचं निमंत्रण आहे. आणि काय, या निमित्तानं सत्यनारायणाची पूजाही करायचा विचार आहे. आणि जयंत, तुम्ही दोघांनी पूजेला बसायचं आहे अशी आमची इच्छा आहे. तेव्हा येणार ना? मला कल्पना आहे जयंत की तू कामात खूप बिझी असतोस, पण तरीही बाबा, तुम्ही रिक्वेस्ट काय करताय? तुम्ही फक्त ऑर्डर सोडा आणि मी तुमच्या मुलासारखाच आहे ना. तुम्ही मला बोलावलं, आम्ही दोघेही नक्की येऊ. अरे जयंत, खरंच सांगतो, असा जावई मिळणं म्हणजे आम्ही खूप नशीबवान आहोत रे. आणि मीही खूप लकी आहे बाबा की मला हे असं घर मिळालंय. नाहीतर सत्यनारायणची पूजा आजवर मी कधी केली होती. अरे हो. जयंत, एक मिनिट, जरा लक्ष्मीला बोलायचं आहे तुमच्याशी. हो, द्या ना. जावई बापू, नमस्कार. कसे आहात? मी छान आहे आई. आता काय, जानवी माझ्यासोबत माझ्या घरी आहे. आतापर्यंत मी एकटा राहायचो, पण त्याची मस्त कंपनी मिळते म्हटल्यावर मी कसं असणार? हे ऐकून खूप छान वाटलं जावई बापू. बरं, यांनी बोलवणं केलंय, पास परतवणं आणि सत्यनारायण करतोय आपण. तुम्ही होकार दिला असं म्हणतायत ते. नक्की या. हा हो आई, आम्ही दोघे नक्की येऊ. जावई बापू, 2 मिनिटं जानूशी बोलता येईल ना? हो आहे ना, मी देतो तुला.